अहो मी सुद्धा माझी जात 10 वर्ष लपवून ठेवली, पण मी जसा राजकीय स्टेजवर जायला लागलो तशी माझी जात काढलीच यांनी. मग मी काय करतोय, ज्या महापुरुषांची जयंती येईल त्या महिन्यात मी त्या जातीचा असते. आता या महिन्यात मी मांगाचा करणार काय. माझे इथे जे वकील सगळे मंडळी बसलीत, मोठ्या पदावरचे सगळे कायद्यातले आहेत, मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची की तुम्ही सगळ्यांनी मिळून एक असा कायदा करा की एखादा जर मराठा बांधव म्हटला छत्रपती शिवराय आमचे, उचला. एखादा बौद्ध म्हटलाच बाबासाहेब आमचे, उचला. मातंग बांधव म्हटला अण्णाभाऊ लहुजी आमचेच, उचला. नो जामीन. जेव्हा मरल तेव्हाच बॉडी घरला. लोक विचारतील काय केलं तर ह्यानं फक्त महापुरुष आमचा म्हटला. हे असं बोलल्यावर मारतात. मग मी काळा पडते. हो, अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, हे खरं सांगू त्या अण्णाभाऊंनी काय भोगले, त्यांची वेदना काय होती ही मला आज जाणवायला लागलंय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांचे एक मित्र होते प्राचार्य भोसले सर म्हणून, आणि हे दोघेजण कोल्हापूरला भेटायचे. कधी कधी भोसले सर कोल्हापूरला असायचे आणि अण्णाभाऊ एकदा त्यांच्यासोबत कोल्हापूरला रस्त्यावरून फिरत होते. भोसले सरांनी लिहिलेलं आणि त्यावेळेला मराठी साहित्यामधल्या एक फार मोठ्या समीक्षिका देशपांडे मॅडम नावांच्या, त्या कोल्हापुरामध्ये येणार होत्या आणि त्यांचं ते सहर्ष स्वागत करणारं बॅनर कोल्हापूरच्या चौकात लावलेलं होतं. आणि भोसले सर त्या बॅनरकडे बघत अण्णाभाऊंना म्हणाले, साठे या देशपांडे मॅडम आहेत, फार मोठ्या समीक्षिका आहेत, यांनी मराठी साहित्यातल्या प्रत्येक लेखकाचं साहित्यिकाचं समीक्षण फार व्यवस्थित पद्धतीने केलंय. अनेक लेखकांना त्यांनी उघडं केलेलं आहे. अण्णाभाऊ त्या फोटोकडे बघत एकटक बघतच राहिले आणि अण्णाभाऊंच्या डोळ्यात पाणी होतं. भोसले म्हणाले, साठे सर डोळ्यात पाणी का? तर अण्णाभाऊ म्हणाले, माझं साहित्य जगातल्या कितीतरी भाषात अनुवादित झालं, रूपांतरित झालं, अनेक लोकांच्या मनापर्यंत पोहोचलं. मग या मॅडमना माझं साहित्य आजपर्यंत कसं दिसलं नाही? ही अण्णाभाऊंची त्यावेळची वेदना. म्हणून मी म्हणत असतो, मर्ढेकर, पाडगावकर, शिरवाडकर, माटे यांच्या आधी वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेला उभं केल्याशिवाय मराठी साहित्य पूर्ण होऊ शकत नाही. अण्णाभाऊंचा पहिला खरा सन्मान रशियातल्या उगवत्या सूर्यानं वास्कोच्या मातीनं अण्णाभाऊंना खरा सन्मान दिला आणि मग अण्णाभाऊ इथं माहीत झाले. अण्णाभाऊंचं साहित्य, त्यांची प्रतिभा जर तुम्ही बघितली, कोणी म्हणतं 1.5 दिवस शिकले, 4थी शिकले, तसा भक्कम पुरावा नाही, पण दुसरीच्या पुढं तर ते नाहीतच. म्हणजे चित्रपटाचे बोर्ड रंगवता रंगवता 12 खडीशी जवळीक अक्षरांशी नातं आणि शब्दांची ओळख झालेला हा प्रतिभावंत साहित्यिक, या साहित्यिकाचे शब्द गुलाम झालेले दिसतात पुस्तकांच्या पानापानावर. मला प्रश्न पडतो आणि नंतर माझ्याच मनात विचार येतो, जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्या काळात इंग्रजी भाषेची खिडकी उघडी झाली असती तर शेक्सपियरला सुद्धा मांडीवर झोपवण्याची ताकद या प्रतिभावंतांमध्ये होती.
अण्णाभाऊंच्या फकीरा कादंबरीचं बऱ्याच ठिकाणी विश्लेषण प्रत्येक वक्त्याच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकता. अण्णाभाऊंचं वेगळेपण मला कुठं दिसतं. आणि आज हा स्टेज का परिपूर्ण वाटतो? त्या काळात मराठी चित्रपट सृष्टी, ज्या मराठी पिक्चरला आवाज आलेला होता, त्याच्या आधी चलचित्र असायची, पण त्यावेळेला आवाज आलेला चित्रपट बोलू लागला होता, साहित्य प्रकाशित व्हायला लागलेलं होतं. आणि अशा वेळेला इथल्या प्रस्थापित साहित्यिकांनी ही जी जाती व्यवस्थेची जी नाडी आहे ती अजून त्याच्या गाठी मारायला त्यातून सुरुवात केली. इथला आमचा मराठा बांधव पाटील देशमुख हा मराठी चित्रपट सृष्टीसुद्धा खलनायकच दाखवला. कथा कादंबऱ्यांमध्ये हा पाटील कायम आबरू लुटणाराच दाखवला. बाई वाड्यावर या म्हणणारा पाटील, तमाशाच्या फडात मिशा पिळणारा पाटील, नायिकेच्या आबरूला हात घालणारा पाटील, हे असं चालू असताना अण्णाभाऊंनी त्या काळात आया बहिणींच्या आबरूला हात घालणाऱ्यांचा हात तोडणारा आणि लेकी बाळींची आबरू आणि त्यांची इज्जत जपणारा सत्तू भोसले अण्णाभाऊंनी उभा केला. वारणेच्या वाघासारखा अण्णाभाऊंनी उभा केला. अण्णाभाऊंचं हे वेगळेपण आहे. अण्णाभाऊंचं साहित्य, मगाशी सर बोलता बोलता तुम्ही मला हिंट दिली आणि माझं भाषणच बदललं. अण्णाभाऊ सर म्हणाले की अण्णाभाऊंच्या स्त्री नायिका किती सुंदर आहे, त्यावर कोणी बोलत नाही. तुमचं बरोबर आहे. मला अशीच एक अण्णाभाऊंची कथा मगाशी डोळ्यासमोरून गेली जी मला फार आवडते. अण्णाभाऊंची एक कथा आहे, कधी जमलं तर वाचा, डोळे नावाची, जी मला अत्यंत आवडते. एखाद्या स्त्रीच्या डोळ्याचं वर्णन शब्दातून कसं करावं आणि ते किती टोकाचं असावं, सौंदर्याची कुठली उपमा त्या लेखाला द्यावी की त्या डोळ्याला द्यावी का त्या शब्दांना बघावं, असा प्रश्न मनात येत राहतो. गीता नावाची नायिका अण्णाभाऊंनी त्या कथेमध्ये रेखाटलेली आहे. तिचं नाव गीता आहे आणि तिचे डोळे फार सुंदर आहेत. तिचे डोळे इतके सुंदर आहेत की अण्णाभाऊ तिथं अर्धपान खर्च करत आहेत. आणि तिचे डोळे एवढे बोलके आहेत की प्रत्येकाकडं बघताना त्या प्रत्येकाला असं वाटतं की ही माझ्या प्रेमात आहे. हा तिच्या डोळ्यांचा दोष. आणि तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचं सौंदर्य आणि तिचे डोळे एवढे सुंदर असल्यामुळं तिचा नवरा तिच्यावर सतत संशय घेतोय, तिच्यावर सतत मागावर असतोय. पण गीता मात्र नवऱ्याशी प्रामाणिकपणानं संसार करते आणि तिचाच एक नात्यातला दीर तिच्या आबरूला हात घालण्यासाठी टपून बसलेला आहे. आणि एकदा दुपारची संधी साधून तो घरात शिरतो नवरा नसताना. गीताच्या समोर तो मनातलं वादळ मोकळं करतो आणि तिला स्वतःची होण्यासाठी मागणी घालतो. कुठंतरी लांब निघून जाऊ, तुला राणीसारखी ठेवीन म्हणून तिला विनवणी करतो. पण गीता तिच्या पावित्र्यावर, चारित्र्यावर डाग न लागू देणारी गीता त्यावेळेला त्याला हाकलून देताना म्हणते, जशी रामाची सीता होती तशीच मी माझ्या नवऱ्याची गीता म्हणून जगणार आहे, तू इथून निघून जा. आणि तो निघून जात असतानाच तेवढ्यात तिचा नवरा घरात प्रवेश करतो. हा जो जातो त्याची जाणारी पाठमोरी सावली त्या नवऱ्याला दिसते आणि त्याच्या मनात आजपर्यंत शंकेची चुकचुकणारी पाल घोरपडीसारखी ठामपणानं काळजाला घट्ट पिळा घालते. आणि मग तिथून सुरू होतो गीताचा छळ. गीता पदर पसरून गुडघ्यावर बसून धाय मोकळून रडून सांगते की मी पवित्र आहे, पण तो ऐकत नाही. तो म्हणतोय मी डोळ्यानं बघितलेला आहे, घरातून कोणीतरी गेलेला आहे पुरुष, पण ती सांगतेय, डोक्यावर पाय ठेवतीये, पायावर डोकं ठेवतीये. आणि मग आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड नावाचा किल्ला आहे. त्या विशाळगडावरती एक प्रथा पूर्वीपासून सुरू होती, ती आता बंद झाली. तिथं एक पुजारी बसायचा, त्याला देव बाबा, देवाचा माणूस म्हणून संबोधलं जायचं.
आणि त्याच्या समोर अशी कढई असायची, कढईमध्ये तेल असायचं, ती चुलीवर ठेवलेली असायची, आग लागलेली असायची खाली आणि तेल उकळत असायचं. आणि खरं खोटं करण्यासाठी तिथं अनेक जण यायचे. जसं तुमच्या न्यायाधीशांसमोर खटला उभा राहतो तसा तो त्या काळातला न्यायाधीश होता. आणि मग हा म्हणाला, तू जर खरी असशील तर देवबाबाकडे चल, तिथं आपण खरं खोटं करू. तिला याबद्दल काही माहीत नव्हतं. तो तिला विशाळगडावर घेऊन आला. तिनं बघितलं कढईमध्ये तेल उकळतंय, पुजारी बसलेला आहे आणि पुजारी तिला म्हणतोय की या तेलामध्ये हात घाल, तू जर खरी असशील तर तुझा हात भाजणार नाही, आणि तू जर खोटी असशील तर तुझा हात भाजणार. आणि आजपर्यंत त्या तेलातून कुणाचाच हात नीट वर आलेला नव्हता. गीताला हा विज्ञानाचा नियम माहीत होता. गीताच्या लक्षात आलं, किती जरी खरी असले तरी विज्ञानासमोर मी हारणार आहे आणि हात भाजलाच जाणार आहे. आणि मग गीता त्या पुजाऱ्याला म्हणते, बंड करते. अण्णाभाऊंचे वैशिष्ट्य बघा, गीता त्या पुजाऱ्याला म्हणते की पुजारी बाबा, तुम्ही देवाचं माणूस, देवाशी तुमचा डायरेक्ट संबंध, असं करा, माझ्या वतीनं तुम्हीच तेलात हात घाला. जर मी खरी असेल तर तुमचा हात भाजणार नाही, आणि मी जर खोटी असेल तर तुमचा हात भाजून बाहेर येईल. व्यवस्थेला प्रश्न केला, व्यवस्थेच्या विरोधात गेली, म्हणून तिथं मारहाण झाली. मला वाटतंय ती गीता अण्णाभाऊंची तेव्हा त्या पुस्तकात जी होती, आज इथं बसलेली प्रत्येक मुलगी ती गीताच आहे, जी व्यवस्थेला विचारते. झेनजीच्या त्या गर्दीत सुद्धा ती गीताच होती. आणि मग मारहाण झाल्यानंतर नवऱ्यानं तिथंच काडीमोड दिला, एकटीला सोडून नवरा निघून गेला. आणि ती विशाळगडाच्या पायथ्यावरून रात्रीच्या अंधारात ती घरी माहेरी जायला निघतीये. आणि त्याच वाटेनं रात्री अण्णाभाऊ तिथून चालत चाललेले असतात. आणि अण्णाभाऊंना ही गीता भेटते. पौर्णिमेचा चंद्र आहे, चांदणं पडलंय, आणि त्या चांदण्यात हे डोळे अण्णाभाऊंना दिसत आहेत. आणि अण्णाभाऊ म्हणतायत, एवढे सुंदर डोळे माझ्या आयुष्यात मला कधी बघायला मिळाले नसते, धन्य आहे. दोघांच्यामध्ये नातं निर्माण होतं, भावाचं आणि बहिणीचं. ती दादा म्हणते, अण्णाभाऊ गीता म्हणतात ती लहान असते. घरापर्यंत सोडतो, चल एकटी कुठं जाशील, म्हणून अण्णाभाऊ रात्रभर चालत ते दोघेजण प्रवास करतायत. त्या दोन दरोडेखोर त्यांचा पाठलाग करतायत. ती रात्रीचा वर्णन ते अण्णाभाऊंनी छान केलेलं आहे. आणि सकाळी सूर्य उगवायच्या वेळेला अण्णाभाऊ तिला तिच्या घरी नागावला आणून तिच्या दारात सोडतात आणि अण्णाभाऊ तिथून निघून जातात. 5-6 महिन्याचा काळ जातो आणि अण्णाभाऊ पुन्हा एकदा 5-6 महिन्यानंतर परत त्याच गावातून पुढंच निघून जात असतात. सकाळची वेळ असते आणि अण्णाभाऊंना आठवते ती रात्र विशाळगडच्या डोंगरावरची. आणि अण्णाभाऊंना वाटतं की त्या रात्री भेटलेली सुंदर डोळ्यांची ती बहीण कशी असेल, मला ओळखेल का, 2 मिनटं तिला बोलून जावं. घर माहीत होतं. अंगणात गेले. अंगणात पडवीला एक मुलगी खाली मान घालून, गुडघ्यात मान घालून भिंतीला टेकून बसलेली होती, हाडवर आलेली होती. अण्णाभाऊंनी आवाज दिला, गीता आहे का? आणि त्यावर मान खाली घालून बसलेल्या मुलीनं आवाज ओळखला आणि म्हणाली, कोण? वाटेगावचा दादा आलाय का? आणि अण्णाभाऊ म्हणाले, गीता कुठं आहे? अण्णाभाऊ समोर आले. ती उभी राहिली, मान वर केली. अण्णाभाऊ बघतच राहिले. तिच्या दोन्ही डोळ्याच्या जागी डोळे नव्हते, फक्त 2 भुयार होते. तिथं फक्त भसके होते, छिद्र होते. अण्णाभाऊ बघतच राहिले. अण्णाभाऊ म्हणाले, डोळे कुठं आहेत? एवढे सुंदर डोळे कुठं आहेत? आणि मग गीता उत्तर देते, ह्या सुंदर डोळ्यांनीच घात केला. निसर्गानं डोळे दिले, सुंदरता दिली, पण सोबत संशय दिला. त्या संशयानं संसार जळला. माणसात मला ठेवलं नाही.
या सुंदरतेमुळं कित्येक वासनानं गरबटलेल्या नजरा धावत किती काळ झेलायचं. नवऱ्यानं टाकलेली म्हणून अजून नजरा वाढल्या. डोळ्यांनीच घात केलेला आहे आणि हे डोळे रोज मारून टाकण्यापेक्षा मीच डोळे फोडून टाकले अण्णा, असं सांगणारी गीता. अहो, पृथ्वीची कुठली उंची अण्णाभाऊ गाठतायत. अण्णाभाऊंच्या कथा, कादंबऱ्या ह्या वेगळ्या उंचीच्या, वेगळ्या दर्जाच्या, पण या साहित्यिकाला सुद्धा जातीच. म्हणून माझी विनंती आहे, सरकारनं आजचा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. माझं सरकारचं अभिनंदन करावं असं वाटतं. पण सरकारनं आता एवढ्यावर थांबू नये. या प्रतिभावंत साहित्यिकाला भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा द्यायला पाहिजे. आता यावर बरेच जण मला म्हणतील भारतरत्न का? मग माझा प्रतिप्रश्न असा आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपले मेहुणे आहेत का? जर त्यांना दिला जातो तर मग अण्णाभाऊ त्यांच्यापेक्षा कितीतरी पुढचे आहेत. म्हणून अण्णाभाऊंचे वेगळेपण आहे. आणि आता डीजे वाजायला लागलाय सगळीकडे, पण ही इथं आहेत. आता ही उद्या सकाळी जाऊन शेजारच्याला म्हणतील आम्ही रात्री तिकडे, हां आम्ही नाचलोय, झोपणार तुझं तुझं. प्रत्येक वक्त्याच भाषणात एक वाक्य, नाचून नाही वाचून जयंती साजरी करा. तो जन्माला आल्यापासून तो तेच म्हणतोय आणि आम्ही जन्माला आल्यापासून तीच ऐकतोय. फरक काय पडना, पण कृती जी घडायला पाहिजे ती अशा पद्धतीने जर घडत असेल तर दत्ता होड पाटील आणि इतर सर्व सहकार्यांच्या पाठीमागं तुम्ही आम्ही उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे सगळं साजरं झालं पाहिजे.